सुंदर मनामध्ये भरली। असं नको ना बोलू माय। तो कसा आहे माहिती आहे ना तुला, त्याचा स्वभाव लहरी आहे ग। मला एवढा कर करतेत का ते आत्याबाई? लहर आली की बायकोशी चांगलं वागले, लहर आली की लग्न मोडून टाकायचं। अगं हे मी पण तो म्हणला म्हणून त्याने तोडला मोडला का ग संसार? तुम्हाला एक सांगू का आत्याबाई, मी आजपर्यंत कधी हे सांगितलं नव्हतं आणि सांगणार बी नव्हते कोणाला, पण यांनी वेळ आणली आता बायावर बोलायची। काय? माझी काकू आहे ना, तिनं माझ्यासाठी एक स्थळ आणलं होतं मुंबईच्या पोराचं। काकू? तुम्हाला सांगते, लई चांगला पोरगा होता, शिकला सवरलेला, नोकरी, स्वतःचं घर, जमीन जुमला आणि निर्व्यसनी बी। ते लोक म्हणलेले का काही 1 रुपया बी खर्च करू नका लग्नासाठी, फक्त पोरगी आणि नारळ द्या। पण माझ्या आई बाबांचं पोरगी मुंबईला पाठवायचं धाडस नाही झालं। आणि तुम्ही माणसं बी आवडली आई बाबांना, म्हणले का पोरगी गावातच राहील, जवळच असेल सासर, मग यांच्याशी लावून दिलं लग्न। तेव्हापासून आमचे काका काकू ना आमच्या घरचं पाणी बी पित नाहीत आत्याबाई। काकूने एवढा राग मनात धरला ना, वाटणी केली, मोकळी झाली, ती वेगळी झाली घरात। माझं मन खातो मला, माझं मन अजून बी खात मला, काही सगळं मायामुळं झालंय। माझ्या आई बाबा नाही बोलत मला तसं काही आत्याबाई। मला मान्य आहे की मी काही आदर्श बायको, आदर्श सून नाही होऊ शकली, माझा स्वभावच खराब आहे, पण म्हणून असं कोणी तोडून टाकतं का हो? आत्याबाई, माझी तुमच्याबद्दल अजिबात तक्रार नाही आहे, तुम्ही लय सांभाळून घेतलंय मला, पण बायको म्हणून ना मी फेलच झाले आत्याबाई। आम्हाला काहीच माहित नाही यांच्याबद्दल, यांचं कुठला आवडता रंग आहे, कुठली भाजी आवडती यांना, काय केलं म्हणजे ते आनंदी राहतील, मला काहीच माहित नाही। खरे एवढ्या वर्षात ना आत्याबाई हे माझ्या कधी जवळ आलेत, मला त्यांनी जवळ येऊ दिली। आत्याबाई, भाऊजी आणि लत्तीचं लग्न बघा ना, त्यांच्या मनाविरुद्ध झालं, तरी बी कसं एकमेकांचं मन ओळखतात, एकमेकांच्या आवडी निवडी ओळखतात। माझं काय चुकलंय, माझं काय कुठं चुकलंय, मला काय कळतच नाही बाई। हे शांत हो माय, शांत हो पाहू, तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? हे पाय, आशू जरी माझा पोरगा असला ना तरी उगा पाठीशी नाही घालायची मी। हे तो चुकतो हे जर तुला माहित होतं तर आधी का नाही का आम्हाला सांगितलं तू? तेव्हाच तुकडा पाडून टाकला असता ना माय, तर एवढी वेळ तुझ्यावर आली नसती ना। मला वाटलं आमच्या नात्याला वेळ द्यायची गरज आहे, या दारूमुळे असं वागत असतील, पण नाही, अजून मी माझ्याशी तसंच वागतेत म्हणल्यावर मी त्यांना आवडतच नाही, सिद्ध झालंय ना आत्याबाई। तुम्हाला सांगते आत्याबाई, पायरा माणूस सगळ्यांशी असं हसून खेळून वागतो, बोलतो, खोलीत गेले ना तर कोणाच्या तरी मैत्रीला जाऊन आल्यासारखं तोंड पाडून बसते।
बघत मी नाही तात्याबाई माझ्याकडं. मी का दरवेळेला यांच्याशी बोलू, कशी जाऊन बोलू? हे असं चालू राहणार असेल ना तर मी नाही दरवेळेला पडतं घेऊ शकत. मी नाही राहू शकत मग इथं. अगं हेमे अगं माय तू काहीतरी करायला पाहिजे हो. काय आशूला समजवायला पाहिजे. आता काय केलं त्यांनी? अहो सारखा हेमीवर वसकत असतो, सारखी टोमणे मारतो, सारखं तुझ्या माहेरी जा म्हणत असतोय. संसार सुखाचा नाही हो त्यांचा. मला बी जाणवतोय बरं का ते. आपल्या पोराचं जास्त चुकतंय. सुनबाई बी जरा विचित्रच वागत आहेत. हे म्हणजे आपलं नाणं बी काही 100 नंबरी नाहीये. हा ना. हे पहिले पिऊन पडत होते अहो सुनबाई सांभाळून घेत होत्या ना. मी यार कळायचं कधी हो? संसार म्हणल्यावर थोड्याफार तडजोडी करावंच लागत आहेत ना. हे मी आपल्याशी कशी बी वागू दे, आपण दुर्लक्ष करू, पण हेमीच्या बायको म्हणून काहीतरी अपेक्षा असतीलच ना. आणि तशा अपेक्षा असणं काही चुकीचं नाही बरं. आशूने नवऱ्याचं कर्तव्य करायला पाहिजे, तिच्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल बरं? लक्षच देत नाही हा हेमीकडं. सारखं आपलं हाडूथुडूत. कसं आहे, आपण लोकांची पोरं आणतो सून म्हणून आपल्या घरात, आणि ते लेकरू लग्नानंतर आई बापाला सोडतं, त्यांचं घरदार सोडतं. हो एवढंच कशाला, लहानपणापासूनच आपलं नाव सोडतं आणि येताना नवऱ्याच्या दारात संसार करायला. अशाला बायकोकडे लक्ष द्यायला नको. बरोबर आहे तुमचं. मला बी जाणवतंय आजकाल ते. हे थोरले जरा जास्तच तुसाड्यासारखं वागू राहिले त्यांच्याबरोबर. तुम्ही सांगा त्याला तुटेपर्यंत ताणू नको म्हणाव. ह्या उपरही त्यांनी जर नाही ऐकलं तर वेगळा उपाय करायला पाहिजे. हा. महाराज आशूला बुद्धी द्या हो. तर नोकरी नाही तर पगार बी नाही. बाईक इकून आत्ताचा हप्ता केलाय मॅनेज, पुढचे हप्ते भरणार कसे पण? दरवेळी बिचारी लती भरती माझा हप्ता. लाज वाटली बाय भाऊ मला. साईटच बंद झाली तर आता पुढं काय? पुढचा हप्ता तर येईल लगेच. लती म्हणते ते बरोबर आहे. 2 हप्त्याची जुळवणी आधीच करून ठेवणं गरजेचं आहे. काम तर मला शोधलंच पाहिजे आता. पुढचा हप्ता बी जर लतीला भरावा लागला ना तर थोय माझ्या जिंदगीवर. हे नाही होऊ द्यायचं मला, काय बी झालं तरी. इथं काम झालं तर बरं होईल. भाऊ अभ्या काय आलं? कुठं काय? नाही मग आता पळू कायला राहिला तू? म्हणजे साईटवर नाही का जाणार? जाणार ना, थोडा लेट जाणार आहे. कायला? आता भेटला ना पगार तर कायला जायचं टायमावर? म्हणजे लय त्रास आहे का साईटवर? एवढं मरमर करा, पगार बी भेटत नाही वेळेत. मी तर दुसरा जॉब पाहिजे म्हणतो. ए बाबा, पण दुसरा जॉब मिळेपर्यंत हा जॉब सोडू नको बरं. नाही सोडला नाहीये. मग काय आता साईटवर पळत जाणार आहे? हा. का? बाईक कुठे आहे तुझी?